हाय फ्रेंड्स, पुन्हा आलाय आत्ता संडे. आज आहे संडे आणि बनवूयात काहीतरी स्पेशल. तर तसंच आज पण मी बनवते काहीतरी स्पेशल छान डिमांडप्रमाणे ॲक्च्युली. पण ही डिमांड आली आहे कालच, त्यामुळं थँक गॉड की तयारीला वेळ मिळाला आहे. तर आज बनवते मस्त छोले भटुरे संडे स्पेशल. तुमचाही संडे कसा चालला आहे आणि तुम्ही काय स्पेशल बनवता हे नक्की कमेंटमध्ये सांगा की संडेला तुमच्याकडे स्पेशल काय असतं. तर चला फ्रेंड्स, लागूयात आपण हळूहळू कामाला आणि भेटूयात हळूहळू अशीच ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, मी इथे घेतलेले आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये अगदी पाव वाटी मी बारीक रवा टाकते आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूयात थोडंसं मीठ, साखर आणि एकदम थोडासा खायचा सोडा टाकूयात आणि 1 चमचा बेकिंग पावडर टाकूयात. त्याच चमच्याने खायचा सोडा अगदी पाव चमचा टाकूयात म्हणजे लक्षात राहील. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला एकसारखं. आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं अगदी 2 चमचे एकदम बारीक तेल आणि मग टाकायचं आहे, मी आता दही घेतलेलं नाही आहे तर ताक घेतलेलं आहे दह्याच्या ऐवजी आणि मी 1 वाटी ताक घेतलेलं आहे आणि खूप छान असं मळून झालेलं आहे माझं. आता हे आपण ठेवूयात साईडला थोड्या वेळ, मळून व्यवस्थित झाकून ठेवूयात. खूप मऊ मळायचं आहे त्यामुळे सारखं मळायचं आहे, असं मळून त्याला एकदम मऊ करायचं आहे. आता मी ते पीठ ठेवलेलं आहे साईडला भटुऱ्यांचं आणि इथं घेतलेले आहेत मी 3 मोठे कांदे, 2 टोमॅटो, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर. तर फ्रेंड्स, कांदा खूप तिखट आहे, कांद्याने खूप डोळ्यात पाणी आलेलं आहे. आणि ॲक्च्युली मी ना घरात शूट करत असते पण बाहेर बॅकग्राऊंडला खूप आवाज आहे ॲक्च्युली आणि तो आवाज बघा इथं पण येतो आहे किचनमध्ये पण. त्यामुळे थोडंसं माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येणार आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण हे सगळं छान भाजून बारीक करून घेऊ. नंतर मी होणार आहे फ्रेश आणि मग करणार आहे बाकीचं सगळी काय म्हणतात त्याला सुरुवात. आत्ता मी फक्त जस्ट तयारी करून ठेवते आहे सगळी. तर बघूयात आता पुढे, बघूयात सगळं आता बारीक करूयात वाटण. संडे म्हटलं की सुट्टी नाही असं झालेलं आहे. सगळ्यांना सुट्टी असती पण आपल्याला नाही फ्रेंड्स, म्हणजेच आम्हाला नाही, लेडीज लोकांना सुट्टी नाही. तर चला आता हे सगळं वाटून घेऊयात, छान मस्त परतून घेऊयात तेलामध्ये. तर फ्रेंड्स, मी ते कांदा घेतलेला आहे, तेल टाकलेलं आहे 1 चमचा आणि तो असा छान परतला गेलेला आहे बघा. परतून मस्त गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला. आपण टाकूयात त्यामध्ये आता ते सगळे कापलेले टोमॅटो, आलं, हिरवी मिरची आणि सगळं व्यवस्थित छान परतून घेऊयात जोपर्यंत की टोमॅटो थोडासा कलर बदलत नाही तोपर्यंत. आणि मग टाकूयात छान कोथिंबीर. कोथिंबीरीने खूप छान टेस्ट येते ॲक्च्युली वाटणामध्ये, त्यामुळे मी कोथिंबीर टाकत असते. आणि हे छान असं करून घेऊयात. माझे छोले बघा, मी मस्त काल रात्री भिजत घातले होते आणि आज छान व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहेत, छान शिजलेले आहेत. त्यात थोडा खडा मसाला पण टाकलेला आहे. सो फ्रेंड्स, चला सगळी तयारी झालेली आहे. ॲक्च्युली आज संडे असल्यामुळे दोघंही आत्तापर्यंत झोपलेले होते लेट. आणि मी पण नाही उठवलं, तर मी हळूहळू तयारी करत होते सगळी. जस्ट तयारी करून ठेवलेली, कारण बाकीची संडेची राहिलेली कामं असतात ती सगळी आता आपण करूयात, म्हणजे मी. आणि मग आपण भेटूयात थोड्या वेळाने पुढच्या प्रोसेससाठी. त्यासाठी भेटूयात. आता छोटी छोटी सगळी कामं करून घेते आणि मग मी पण फ्रेश होते आणि मग भेटूयात, कारण ते बाकीची राहिलेली कामं. आणि मग लागूयात आपण ह्याच्या तयारीला, जेवणाच्या तयारीला. ॲक्च्युली नाश्ता तर असणार आहे आजचा वेगळा, पण आजचा जेवणाचा मेनू मात्र भन्नाट आहे. तर चला फ्रेंड्स, भेटूयात थोड्या वेळाने. माझ्या मोबाईलला पण चार्जिंग थोडं लो आहे, तर आता चार्जिंगला लावून ठेवते मोबाईल आणि मग सगळं आवरून परत आपण शूटला सुरुवात करूयात रेसिपीला. आणि मग जेवण वगैरे सगळं संडेचा काय म्हणतात आजचा. ॲक्च्युली कंटाळा आला आहे संडेला, असं वाटतंय मस्त झोपून राहायचं छान संडे दिवशी. पण यार सुट्टीच मिळत नाही संडेला. तर चला ठीक आहे, काय हरकत नाही आहे, सगळ्यांसाठी काहीतरी बनवणं पण महत्त्वाचं आहे खरं तर. तर चला फ्रेंड्स, मी आता माझा मोबाईल लावते चार्जिंगला, माझी सगळी कामं करून घेते राहिलेली छोटी छोटी, जी सगळ्यांच्या घरी असतात छोटी छोटी कामं, ती मी पण करून घेते. आणि मग लागूयात परत आपल्या रेसिपीला. संडे हो या मंडे, मग जुळते का बघूयात. संडे हो या मंडे, रोज की घासणी आहे भांडे. काहीतरी जुळलंय. चला फ्रेंड्स, भेटूया थोड्या वेळाने आहे मागे. आणि आमचा आज पठ्ठ्या
तुम्हाला सांगते गंमत. आता बघा, ए बनी, हे बाळा, हा ना, हा ब्लॉगमध्ये नसेल तर काय, कारण तो मगाचपासून माझे मध्ये 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 करतोय. इकडे ये, आलास का? इकडे, इथे 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 हे बघ, इकडे ये, हे बघ बनी, हे बघ इकडे इकडे इथे इकडे ये, इथे ये लवकर, चल लवकर बनी, इथे ये ये ये, गुड बॉय, गुड बॉय. आम्हाला ये लवकर इथे, ये चल लवकर इथे ये, पटकन वरती ये, वर ये वर ये वर ये वर ये वर, इथे ये लवकर 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 लवकर, ये लवकर. आम्हाला फार मस्का मारायला लागतो या मुलाला. हे बघा, हाय कर फ्रेंड्सला, हाय कर, इकडे 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 कॅमेऱ्याकडे बघ. ओ माय गॉड, आमची झोपच झालेली नाहीये. जा, आम्हाला सारखं यांच्याशी गोड बोलावं लागतं. तर फ्रेंड्स चला, मी आता तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि टाकलेले आहेत जिरे आणि त्यात टाकली आहे थोडीशी तमालपत्री टेस्टसाठी. आणि माझा पूर्ण मसाला मी आता मिक्सरमधून वाटलेला आहे, तो सगळा ह्या कढईमध्ये टाकून भाजून छान घेतलेला आहे परतून. त्यात टाकलेला आहे 1 चमचा लाल तिखट आणि हळद. आणि आता आपण परतत राहूयात. तेल खूप कमी वापरले कारण ऑलरेडी तेल आपण वापरलेलं आहे. नंतर त्यामध्ये टाकले छोले मसाला, मीठ, चवीनुसार ह्या सगळ्या गोष्टी टाकून आता मी छोले पण टाकलेले आहेत. आपण आता हे छान व्यवस्थित हलवून घेऊयात एकसारखं आणि मग टाकूयात त्याच्यामध्ये थोडं हळूहळू पाणी टाकायचं आहे ॲक्च्युली. येस, पाणी टाकून परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात आणि मग ठेवूयात छान व्यवस्थित. 1-2 मिनटासाठी झाकण लावून ठेवूयात, वाफ येऊन देऊयात त्याला थोडीशी. कलर तर खूप छान आला आहे फ्रेंड्स, भाजीला मस्त कलर आला आहे. तर फ्रेंड्स हे बघा, आपण आता ही थोडीशी वाफ येऊन गेलेली आहे. तुम्हाला पातळ कमी जास्त करू शकता त्याच्यानुसार. मी थोडी घट्ट ठेवलेले आहेत. आपण थोडेसे कोथिंबीर टाकलेली आहे वरून गार्निशिंगसाठी आणि टेस्ट पण चांगली येते ॲक्च्युली कोथिंबीरनी. आता हे झाकून ठेवूयात आणि करूयात आपण भटुरेची तयारी. भटुरेचं पीठ खूप चांगलं आणि मस्त भिजलेलं आहे. आता घेऊयात भटुरे लाटायला. साईजप्रमाणे छोटे मोठे कसे हवेत तसे मी थोडे मोठे लाटणार आहे. आणि मग आता मी हे 2-2 करून तळणार आहे फ्रेंड्स. 2-2 भटुरे असे छान लाटून असे तळून घेणार आहे. म्हणजे तळणार एकच आहे पण लाटून 2-2 घेणार आहे, म्हणजे मग ते माझे पटकन होऊन जातील. कारण गरम गरमच छान लागतात भटुरे खायला. एक प्रॉब्लेम झाला फ्रेंड्स, माझा जो शूट होतं तळण्याचं ते झालेलंच नाही आहे ॲक्च्युली. प्रॉब्लेम झाला थोडासा. तर हे बघा, माझे छान भटुरे तयार झालेले आहे. फ्रेंड्स बघा, मस्त छोले भटुरे रेडी आहेत. आपण खाऊन बघूयात कसं झालं आहे. वाव, भटुरे तर 1 नंबर झालेले आहेत. हो हो, परफेक्ट रेसिपी, परफेक्ट मसाला, परफेक्ट सगळं. आणि भटुरे पण खूप छान झाले. म्हणजे असं काही नाही आहे की दही टाकलं पाहिजे, आपण ताकही टाकू शकतो. मस्त झालेत फ्रेंड्स. चला आता मी करते माझा जेवण, जे की ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे. बाकीचे सगळे मेंबर जेवलेले आहेत, मी राहिलेली जेवण करायचे ॲक्च्युली. नक्की ट्राय करा फ्रेंड्स. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि मी मगाशी जे विचारलं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा की आज तुमच्या घरी म्हणजे संडेला काय स्पेशल मेनू बनवला जातो. आणि भेटूयात माझ्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट संडेला. आता नवीन रेसिपी किंवा नवीन काहीतरी ॲडव्हेंचर करूयात, काही ना काहीतरी असणार आहे संडेला. तर नक्की भेटूयात. चलो बाय बाय. ट्राय करा नक्की ही रेसिपी आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा.